नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र पोखर्णी नरसिंह येथे नरसिंह जन्मोत्सव सोहळा रविवारी सायंकाळी 6:49 नरहरी श्यामराज की जयच्या जयघोषात गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तिसागर यावेळी पाहायला मिळाला. मंदिर परिसर भक्तिमय झाल्याचेही दिसून आले. आज 30 ते 40 हजार भाविकांनी देवतेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील एक जाज्वल्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र नरसिंह पोखर्णी महाराष्ट्रातील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान कुलदैवत आहे. या सोहळ्यानिमित्त केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर अनेक राज्यातून भाविक पोखर्णीत दाखल झाले होते. रविवारी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. नरसिंह जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नरसिंह जन्म सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील सर्व महिला सासरच्या सर्व मंडळींना घेऊन माहेरी पोखर्णी नरसिंह येथे नरसिंह जन्म सोहळ्यानिमित्त येतात. या उत्सवात सहभागी होतात. यावेळी जिल्हाभरातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या देवजन्माच्या कीर्तनात खांबावरील लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले असे म्हणताच सायंकाळी 6:49 सूर्य अर्ध्यावर आणि अर्ध मावळला असता नरहरी श्यामराज की जय चा जयघोष, गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर, फटाक्याची आतिषबाजी करत हजारो भाविकांनी जन्मोत्सव सोहळ्यात सहभाग नोंदवला. नरसिंह जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नरसिंह संस्थांच्या वतीने 40,000 लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रसाद ठेवण्यात आला होता. दर्शन घेऊन जाणाऱ्या भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आल्याचं संस्थांचे अध्यक्ष M.R. वाघ यांनी सांगितलं. नरसिंह जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली. रोषणाईच्या झगमगाटात मंदिर परिसर उजावून निघाला. तर लहान बच्चे कंपनीसाठी रहाट पाळणे, खेळणी आदी इतर व्यावसायिक पोखर्णीत दाखल झाले असून परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. एकूणच भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नरसिंह जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न झाला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.